नमस्कार. बऱ्याच वर्षांपासून गोळीबार मैदान येथील चौकाचे उजवीकडे जाणारा रस्ता हा बंद करण्यात आला होता. परंतु पुणे शहर पोलीस आयुक्त यांनी हा निर्णय ऐतिहासिक म्हणून यांनी हा उजवा टर्न आजपासून चालू केला आहे. ह्या उजव्या टर्नला साधारणपणे 5 ते 6 दिवस ट्रायल बेसिसवरती पडताळणी करणार आहेत. त्यानंतरच ह्या उजव्या टर्नला हे चालू करणार आहेत. इथे आपल्याबरोबर DCP रोहिदास पवार साहेब आहेत. यांना माहिती घेऊया आपण, काय सांगणार आहे त्याच्यावर. मध्ये पुणे शहरातील जे मुस्लिम समाजामध्ये जे प्रतिष्ठित नागरिक आहे यांची आपण माननीय पोलीस आयुक्त यांच्या समक्ष एक मीटिंग आयोजित केली होती. या मीटिंगमध्ये काही प्रतिष्ठित नागरिक आहे त्यांनी असा विषय मांडला होता की हे गोळीबार मैदानचा जो राईट सिग्नल आहे तो चालू करण्यात यावा. बरेच दिवसापासून या ठिकाणी राईट बंद आहे. तर आपण सध्या त्यांची जी विनंती आहे त्या विनंतीला माननीय CP साहेबांनी होकार दिलेला आहे आणि सध्या एक ट्रायल बेसिस प्रायोगिक तत्त्वावर आपण एक साधारण 7 दिवसासाठी आपण ट्रायल बेस चालू करतो आहे आणि चालू केल्यानंतर बघूया याच्यामध्ये काही करेक्शन असेल तर करेक्शन त्याप्रमाणे केले जाईल. सिग्नल चालू ठेवायचा का नाही एक 7 दिवसानंतर याबाबत आपण निर्णय घेऊया. परंतु एक प्रायोगिक तत्त्वावर चालू होणं गरजेचं आहे. काही अडचणी येतात हे पाहणं पण गरजेचं आहे. त्या दृष्टीने आता सध्या प्रयत्न चालू आहेत. यामध्ये काही अडथळे येऊ शकतात. दुसरे अडथळे म्हणजे पुण्यामधील काय झाले की ट्रॅफिक खूप वाढलेली आहे, बरोबर. त्या मानाने जर पाहिले तर रस्ते खूप कमी आहेत, अरुंद आहेत आणि वाहनांची संख्या पाहता ज्यावेळेस निर्णय घेतला असेल बंद करण्याचा त्याला पण एक काहीतरी कारण असेल. परंतु पुनश्च त्याच्यावर एक कुठंतरी स्क्रुटिनी किंवा पुन्हा एकदा चेक केलं पाहिजे. त्या दृष्टीने हा प्रायोगिक तत्त्वावर आपण चालू केलेला आहे. परंतु कसं एक्झिक्यूट होतं आहे, काय अडचणी येतात जे चालू केल्यानंतरच कळेल. त्यानुसार आवश्यक काय उपाययोजना असेल ते करूया आपण. पण 7 दिवस बघूया काय होतं ते. किती सेकंद आपण चालू ठेवला आहे. सध्या ट्रायल एरर चालू आहे कारण खूप वर्ष झाले बंद आहे. सध्या 10 ते 15 सेकंद सध्या आहे. परंतु याच्यामध्ये जसा वाहनांचा फ्लो वाढतो आहे किंवा फ्लो कमी होतो आहे त्यानुसार पीक आरमध्ये किती ठेवायचं, लीन आरमध्ये किती ठेवायचं हे प्रायोगिक तत्त्व चालू आहे सध्या. तर साधारण 10 ते 15 सेकंद सध्या तरी चालू आहे. आत्ताच आपण पाहिलं की या ठिकाणी आपल्याबरोबर वाहतूक शाखेचे पुणे शहर पोलीस आयुक्त उपायुक्त आपल्याबरोबर होते. त्यांनी आता सांगितलं की आपण हे फक्त ट्रायल बेसिसवरती हे अंमलबजावणी करत आहोत. ह्यामध्ये काही दुरुस्ती देखील होऊ शकते. आत्ताच काही वेळापूर्वी गोळीबार मैदानाकडून येणारा कोंडवाकडे जाणारा उजवा जे टर्न आहे ते सुरू झालेला आहे आणि याचा पाठपुरवठा सामाजिक कार्यकर्ते खिजाल जाफरी यांनी केलेला आहे. जाणून घ्या त्यांची काय प्रतिक्रिया आहे. का गोलीबार मैदान से NIBM कोंडवा की तरफ जाने वाला जो राइट टर्न है वो आज से चालू किया गया है. पिछले कई सालों से कई दिनों से पुणे शहर में रहने वाले रहवासियों की नागरिकों की ये डिमांड थी कि कैंप से और सिटी से जो NIBM और कोंडवा की तरफ जाने वाला जो रोड है और गोलीबार की तरफ गोलीबार चौक से जो राइट टर्न होता है वो बंद था. ये बंद होने की वजह से 1.5 या 2 किलोमीटर का जो रोड घूमकर जाना पड़ता था उसमें काफ़ी सारा समय और ट्रैफिक लगता था. इसके लिए गोलीबार चौक से ही राइट टर्न चालू किया जाए ऐसी कई सैकड़ों लोगों की डिमांड थी, मांगनी थी. जो कोंडवा की तरफ जाता है NIBM की तरफ जाता है इसकी ये बात हमने और हमारे शिष्टमंडल ने पुलिस आयुक्त साहब से बात करते हुए उन तक पहुँचाई. अमितेश कुमार साहब से बात किया. उन्होंने इमीडिएटली ट्रैफिक के जो DCP साहब है रोहिदास पवार साहब से बात किए और अर्जेंट इसके ऊपर ये टॉपिक पे कुछ ना कुछ एक्शन लेने की डिमांड की है और इमीडिएटली प्रायोगिक तत्वों के ऊपर ट्रायल बेस पर गोलीबार का जो सिग्नल है जो राइट सिग्नल जो बंद था कोंडवा और NIBM की तरफ जाने वाला वो चालू किया गया है. और अगर कभी ट्रायल बेस पर ये कामयाब होता है तो आने वाले दिनों में परमानेंट तौर पर इस राइट टर्न को सिग्नल को परमानेंट तौर पर लागू किया जाएगा. हम सभी नागरिकों से अपील करते हैं कि इस सिग्नल को फॉलो करें और ट्रैफिक रूल्स को फॉलो करें. धन्यवाद. आपल्याबरोबर OBC ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष इक्बाल अन्सारी सोबत आहेत. जाणून घ्या काय त्यांच्याकडून माहिती. कोंडवे भागात राहणारे मुस्लिम समाजातील लोक जे पुणे शहरात कामासाठी दिवसभर येतात ते टाईममध्ये इन टाईम आपल्या घराबरोबर मुलाबरोबर रोजा इफ्तारी करण्याचा त्यांना संधी मिळणार आहे. या 10 मिनिटात इथून ते आपल्या घरात पोहोचू शकतात. हा राईट टर्नमुळे फार सवलती निर्माण होईल. याबाबत आम्ही पोलीस डिपार्टमेंट ट्रॅफिक डिपार्टमेंटचा
आभार मानतो. त्यांनी लगेच ट्रायल बेसवर आजपासूनच उद्घाटन सुरू केलेलं आहे. त्याबाबत आम्ही पोलीस कमिशनर आणि ट्रॅफिक विभाग पवार साहेबाचे आभारी आहोत. तसेच आपल्याबरोबर कॅम्प भागातील सलीम मौला पटेल सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत. जाणून घ्या त्यांची काय प्रतिक्रिया आहे. इतना जे रोड चालू करायचा विषय असा है कि 12 पोळं और फैमिली जो लोग हैं जो यहाँ से राइट टर्न मारते हैं तो और यहाँ से नो एंट्री रहने की वजह से उनको तकलीफ होती और एक्सीडेंट होने के ज़्यादा चांसेस होते और लोग घूम के आने को पसंद नहीं करते. तो ये रोड चालू होना बहुत ज़रूरी है और इसके अंदर ट्रैफिक का ज़्यादा लफड़ा है तो इसके लिए ये राइट टर्न होना ज़्यादा ज़रूरी है गोलीबार का. तुम्ही काय सांगाल जे आता जे ट्रायल बेसिसवरती जे चालू केलं आहे. साहेबांचा आभार मानतो आम्ही. जे ट्रायल बेसवर चालू केलं त्यांनी साहेबांनी ते आभार चालू केले त्यांचा आभार आहे आमच्याकडं. आणि आम्ही काय करणार आता सध्या आमचे व्हॉलेंटियर वगैरे लावून त्याला व्यवस्थित आम्ही जे कंट्रोल करणार ट्रॉफिकमध्ये. तसेच कोंढवा भागातील नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. जाणून घ्या त्यांची काय प्रतिक्रिया आहे. माजी पोलीस आयुक्तांना आणि वाहतूक विभागांना आम्ही त्यांचा आभार मानतो की यांनी अशा अनेक दिवसापासून हे प्रश्न होते काय आपलं रमजान चालू असणार आणि त्यामध्ये आम्ही पुलवेडपासून लोक जाणार त्यांना उपासामध्ये प्रचंड त्रास होणार आणि ऊनमध्ये मी सर्व नागरिकांच्या वतीने आणि कोंढवा ग्रामस्थांच्या वतीने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रभाग अध्यक्षाच्या वतीने मी आभार मानतो. पोलीस आयुक्तांचे यांनी चांगले निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही त्यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने यांचा लवकर आम्ही सत्कार करणार साहेबांचा. हे जे चालू झालं राईड मारून गोलीबार चौकातनं त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो आणि सर्व नागरिकांच्या वतीने पोलीस आयुक्तांचा आणि पुणे शहराच्या वतीने यांना हार्दिक स्वागत करतो मी. धन्यवाद. आताच नागरिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेल्या आहेत आणि अनेक नागरिकांनी पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी आभार प्रकट केलेले आहेत. कॅमेरामॅन महबूब पटेलसोबत मुजम्मिल शेख, पुणे.